राज्यामध्ये 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। उन्हाचा पारा 45 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे। विदर्भातील जिल्ह्यांना 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यात यावी असं आवाहन करण्यात आलंय। दुपारी 12 नंतर घराबाहेर जाणं टाळा असाही सल्ला दिला जातो। अकोला जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर भारतामध्ये निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून हवामानातील या बदलामुळे उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। दरम्यान सोमवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदवलं जातंय। तुलनेने मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसवर आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ होईल, तर उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल। दरम्यान कुठल्या जिल्ह्यात किती तापमान आहे पाहूयात। अकोल्यामध्ये 43.8, वर्ध्यामध्ये 43.1 आणि अमरावतीमध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, यवतमाळमध्ये 43.2, सोलापूरमध्ये 42.5, वाशिममध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। परभणीमध्ये 42.2, जळगावमध्ये 42.1 आणि गडचिरोलीमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले। मालेगावमध्ये 42, तसंच बुलढाण्यामध्ये 41.5, नागपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमान होतं। संभाजीनगरमध्ये 41.2 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 40.7 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 40.5 अंश सेल्सिअस, धाराशिवमध्ये 40.3, साताऱ्यामध्ये 40.3 आणि मुंबईमध्ये 32.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। किंवा उष्णलहरीच्या वेळी काही कॉमन गोष्टी आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळोवेळी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे आणि दुपारच्या वेळी ज्यावेळी ही पीकवर असते 12 नंतर, स्पेशली 12 ते 4 ह्या दरम्यान बाहेर सनमध्ये एक्सपोज राहणं चांगलं नाही आहे। त्याचबरोबर जे लेबर काम करतात विविध ठिकाणी, त्यांनीसुद्धा दुपारच्या वेळी रेस्ट घेणं गरजेचं आहे आणि टोपी, बाहेर पडताना टोपी वापरणं किंवा इतर ज्या इम्पॉर्टंट किंवा ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे।